हाय, हॅलो, नमस्कार. नमस्कार मैत्रिणींनो. मला बरेचसे मोठे ब्लाऊजचे मेसेज आलेले की मला 42 इंचाचं 44 इंचाचं शिकवा. तर 44 छातीचं. तर त्या हिशोबाने आपण सुरुवात करूया. हे 42 छातीचं माप आहे. त्यानंतर आपण जसं आहे 1.5 इंचाचं कटोरी ब्लाऊजसाठी अंतर सोडतो आहे तेवढं सोडून द्यायचं. स्केल असेल तर स्केलवर घ्या, नाही तर टेपने मोजून घ्या. त्यानंतर तेवढं अंतर सोडून पुढे आपण छातीचं माप घेणार आहोत. चौथा भाग म्हणजे 42 असेल तर 10.5 आणि अधिक 1.5 इंच म्हणजे 10.5 आणि 1.5 12 होतं. 12 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर पूर्ण उंची घ्यायची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे ते बघून घ्यायचं. आता जर ती 13.5 असेल तर एक ॲड करायचं 14.5 आणि 14 असेल तर एक ॲड करायचं 15. आता हाईट जशी असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. खूप जास्त कमी घ्यायचं नाही तर ब्लाऊज मागून असं उचकून जातं वरती. आता इथे मी 15वर मार्किंग करून घेतलेली आहे. म्हणजे ब्लाऊजचं खरं तयार ब्लाऊजची उंची 14 आहे आणि एक आपण ॲड केला आहे. आता त्यानंतर तो स्क्वेअर जो आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे. खाली जी आपण 2.25 इंचावर मार्किंग करतो ती कशासाठी तुम्हाला माहिती आहे. आपण कटोरी वाढवतो पेपरवरच, त्या हिशोबाने आपण ते खाली 2.25 इंचावर पॉईंट करून घेतो. आता हा स्क्वेअर पूर्ण तयार करून घेऊया. हे पॉईंट दिल्यानंतर काय होतं की तिरपं जात नाही. आपली जी लाईन आपण रेष मारणार आहोत ती तिरपी जात नाही, म्हणून आपण चारी बाजूला त्या मापाने पॉईंट करून घ्यायचे. आता इथे हे बघा 15वर मार्किंग करून घेतली. त्यानंतर आपण हा स्क्वेअर जोडून घेऊया. आता कटोरी वाढवताना आपण वरती 1.5 इंच जी आपण सुरुवातीला माप घेतलेलं आहे स्केलनी किंवा टेपनी, खालच्या पेपरवर त्याची गरज नसते. आपण ते नंतर पुन्हा 1.5 इंच खालच्या पेपरवर टाकून तेवढी पट्टी कट करून टाकतो. तुम्हाला दाखवते मी पुढे. आता हा जो स्क्वेअर तयार झाला आहे त्यानंतर आपण पुढचं बघूया. इथे बघा 2.25 इंच कटोरी वाढवण्यासाठी आपण पेपरवर जे पॅटर्न टाकतो त्यानुसार घ्यायचं आहे. 2.25 इंचावर टिक करून घ्यायची. ह्या साईडने पण 2.25 इंचावर टिक करून घ्यायची आणि ही रेष मारून घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी असं शिकवलं जातं की पहिली कटोरी साधी काढून त्यानंतर ती दुसऱ्या पेपरवर ठेवायची, मग दोघी बाजूने 1-1 इंच वाढवायचा. आपण डायरेक्ट पेपर पॅटर्नवरच कटोरीचं माप वाढवणार आहोत. आता काय करायचं की आपल्याला कटोरीला आकार देण्यासाठी ह्या साईडनी बघा मी तुम्हाला दाखवते. इथून आपल्याला 32, 34, 36चे माप असेल तर 3.5 इंच घेतो. 38, 40, 38चं असेल तर 4 इंच घ्यायचं आहे आणि 40, 42 असेल तर 5 इंच घ्यायचं. इथे 5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे. ही मार्किंग इथे बघता तुम्ही पॉईंट, हे कटोरीचा पॉईंट आहे. कटोरीला आपण तिथपर्यंत आकार देणार आहोत. बघू शकता 5 इंचावर मी तो पॉईंट देऊन घेतलेला आहे. त्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे 2.5चं शोल्डर कंपल्सरी ठेवायचं आणि मुंढा घ्यायचा आहे आपल्याला साधारण 6चा. माप मोठा आहे म्हणून आपण मुंढ्याचा आकार वाढवलेला आहे. 38, 40साठी 5.25 घ्यायचं आहे. 42, 44साठी 6चं घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या गळ्याला आपण 6वर मार्किंग करून घेणार आहोत. आता सगळे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला हे बेसिक जे आहे पॅटर्न ते लक्षात आलेलंच असेल. पण तरीही माप जर हवं असेल तर तसं सांगा की कितीला आपण कितीवर पॉईंट देऊ शकतो. जसं शोल्डर आपण 2.5 आणि 5.5चं घेतो जनरली आणि मोठ्या मापासाठी 6चं घेतलं आहे. आता हे पॉईंट आपण बरोबर जोडून घ्यायचे आहेत. 2.5 आणि इथे 6वर जो वरती टिक केली आहे तो स्क्वेअर तिरपा व्हायला नको म्हणून मी दोघी साईडनं पॉईंट देते. आता इथे बघू शकता हा आपण बेसिक डायग्राम जसा आहे नेहमीप्रमाणे तो तयार करून घेतला आहे. तर मोठ्या मापासाठी आपण ज्यावेळेस गळ्याला आणि मुंढ्याला आकार देणार आहोत तर तो साधारण 1 आणि पाऊण असा द्यायचा. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला आता मुंढ्याला आकार द्यायचा आहे. पुढचा गळा तुमच्या आवडीनुसार घ्या. शक्यतो 6चा हा कॉमन आहे तो तेवढाच ठेवायचा. इथे 1वर पॉईंट द्यायचा आहे. माप मोठं असल्यामुळे आपण 1वर पॉईंट देणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे 1 आणि याच्यामुळे थोडंसं कमी जास्त होतं. 1
एखादी रेष मागे पुढे, म्हणून मी ते 2 वर ठेवून मग पुढे माप दाखवते. आता इथे 1 घेतलं आहे आणि इथेही पुढे 1 घ्यायचं आहे. तुम्ही पाऊण आणि 1 घेतलं तरी चालेल. पाव इंच फिटिंगमध्ये वगैरे ते मॅनेज होऊन जातं. त्यानंतर याला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही काय करायचं, व्हिडिओ चालू झाला की व्हिडिओ चालू करायच्या आधी साहित्य सगळं घेऊन बसा आणि त्यानंतर मी दाखवते त्याप्रमाणे पॅटर्न काढायचा प्रयत्न करा. सुरुवातीला काय होईल, चुकेलच ना, पण मग शिकणार पण त्याच्यातूनच. पहिल्या दिवशी तर काही येत नाही. आता इथे हा आकार देऊन झाल्यानंतर कटोरी कशी वाढवायची ते दाखवते. आणि ते टेलर मटेरियल मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला कर्व मिळतील प्लास्टिकचे, जे आहेत 10-15 रुपयाला मिळतील. जर हाताने आकार द्यायला त्रास होत असेल तर तुम्ही ते पण आणू शकता आणि ते ठेवल्यानंतर तसं तुम्हाला तो आकार देता येईल. आता या ठिकाणी बघा, इथे 3 ज्या ठिकाणी मापात बसेल बघा, इथून इथपर्यंत 3 जिथे टच होतं आहे तिथे आपण एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तिथे पॉईंट दिला एक. त्यानंतर आपण जी 2.25 इंचावर लाईन मारली आहे तिथून 1 इंच वर एक पॉईंट देऊन घ्यायचा, अगदी कोपऱ्याला टेकून. तुम्हाला दिसत असेल इथे. आणि आपण इथे 5 इंचावर जो मार्किंग केलेलं होतं तिथून उरलेला भाग माप घेऊन त्याच्या निम्म करायचे, तिथे एक पॉईंट द्यायचा. हा उरलेला भाग आहे, याच्या निम्म करायचं. हा साधारण आलेला आहे आपला 8.5, याच्या निम्म 4.25. आणि इथून खाली तुम्ही बघू शकता 1.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. इथे 1 आणि पुढे 1.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आता हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. इथे आपली कटोरी वाढली आहे. जिथे जिथे पॉईंट आहेत आपण कटोरीसाठी टाकलेले ते सगळे आपण जोडून घेऊया. या इथे ठेवून खाली 1 वर जो पॉईंट दिला होता तिथे जोडून घ्यायचे. आणि आकार देताना जो आपण 3 वर जिथे पॉईंट पडला होता तिथून आकार द्यायला सुरुवात केलेली आहे. थोडा राऊंड शेपमध्ये द्यायचा, खूप फुगीर पण नाही द्यायचा. तुम्हाला अजून सोपी आयडिया सांगते. मोठं माप आहे, आपण मुंढ्याला जो आकार दिला आहे आतला खोल भाग, तिथून कटोरीच्या आकारापर्यंत साधारण 2 इंच आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. 2 इंच एवढं अंतरमध्ये सुटलं पाहिजे. या हिशोबाने ते जोडून घ्या. म्हणजे कटोरी किती फुगवायची किंवा किती अशी आतमध्ये घ्यायची किंवा चप्पट करायची साईज, ह्याचं कन्फ्युजन राहणार नाही. आता हे आपण आकार जोडून घ्यायचा आहे. 42 छातीचा आहे, लक्षात ठेवा. मोठं माप आहे आणि मोठं माप व्यवस्थित जमलं तर लहानी माप आरामात जमतात. इथे कटोरी आपली तयार झालेली आहे. आता ह्याची आपण कटिंग करून घेऊया. तुम्हाला परत एकदा दाखवते. ही घेतली आपण पूर्ण उंची ब्लाऊजची. पूर्ण उंची आपली 14+1 म्हणजे 15 इंच घेतली. 1.5 इंच माप सोडून जिथे 1.5 इंचाची लाईन येते त्याच्यावर उंचीचा पॉईंट करून शोल्डर आणि मुंड्याचं माप घेतलं आहे 5.5 आणि 2.5 आणि 6. त्यानंतर 1-1 इंचावर मुंड्याला आकार देऊन घेतला आहे, पुढच्या गळ्याला आकार देऊन घेतला आहे. इथे साधारण 3 इंचाचा पॉईंट जिथे येईल तिथे पॉईंट देऊन आपण कटोरीचा आकार दिलेला आहे. या बाजूने म्हणजे पेपर ओपन आहे त्या साईडने आपण 5 इंचावर मार्किंग करून उरलेली जी जागा आहे, उरलेली लाईन आहे तिचं माप घेऊन निम्म करून तिथे पॉईंट दिलेला आहे. 1.25 इंच खाली, इथे 1 इंच वर, 1.25 इंच खाली 1 इंच वर कॉर्नरला, आणि मग आपण ते जोडून घेतलेलं आहे. आता हे पॅटर्न आपण कट करून घेऊया. घाई होत असेल तर व्हिडिओ थांबत बघा तुम्ही. हे बाहेरची जी आहे लाईन ती पहिले आपल्याला कट करून घ्यायची आहे. खालचा जो पेपर आहे त्याच्यावर आपल्याला 1.5 इंचाचं माप टाकून ते पण आपण वेस्ट पट्टी ती काढून घेणार आहोत. ती वेस्ट कशी की आपल्याला खालच्या पेपरवर एक्स्ट्रा नको आहे, आपण कटोरी वरच्या पेपरवर वाढवली म्हणून वरच्या पेपरचंच कट करायचं आहे आणि खालच्या पेपरचं आपल्याला लागणार नाही म्हणून ते काढून टाकायचं आहे.
हा पेपर जरा जाड होतो, कापायला थोडासा त्रास होतो आहे, पण मग न्यूजपेपरवर दिसत नाही ना, म्हणून हा पेपर चॉईस केला आहे. कार्डशीट पण नाही, कार्डशीट जरा जास्त पातळ होते. हे पॅटर्न आपण जपून ठेवू शकतो. आता हे सगळे पार्ट आपण वेगळे करून घेऊया. आणि जर शोल्डर उतरत असेल तर ही गोष्ट सांगायची होती. शोल्डर उतरत असेल तर आपण 1/2 इंच आहे ना क्रॉस कट द्यायचा त्याला. तर कट करायच्या आधी लक्षात आलं म्हणून. शक्यतो शोल्डर सगळ्यांचंच उतरत नाही, पण हा 1/2 इंच जर दिला तर एकदम छान बसते फिटिंगला. आणि हे असा पॉईंट देऊन सुद्धा उतरत असेल तर ही जी लाईन आपण इकडून क्रॉस केली आहे ती त्याच्या अपोजिट क्रॉस करायची. तर या ठिकाणी बाहेरची जी लाईन आहे ती आपण व्यवस्थित कट करून घेऊया आणि त्याचे सगळे पार्ट मोकळे करून घ्यायचे. आता इथून आपण कटोरीचा जो भाग आहे तो कट करण्यासाठी दोघी भाग आधी वेगवेगळे करून घेऊया. मग 1.5 इंचाची पट्टी खाली एक्स्ट्रा आहे, वरती तर आपण आकार दिला आहे कटोरीला, म्हणून 1.5 इंचाची पट्टी खालून जी आहे ती आपल्याला खालच्या पेपरवरची कट करायची, पाठीकडच्या भागाची कट करायची. आता या ठिकाणी आपण कटोरी आणि मुंढ्याचा पार्ट आपला तयार झालेला आहे. हे बघा, कटोरी वाढलेली डायरेक्ट पेपरवर तयार झाली. आता यानंतर मुंढ्याचा पार्ट कट केल्यानंतर हा आतला भाग जो आहे, आतमध्ये आपण जी मार्किंग केली आहे तिच्यावर कटिंग करून घ्यायचं आहे. हे आपले 2 पार्ट तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण पाठीकडचा जो भाग आहे तो बघूया. इथे तुम्ही बघू शकता ही 1.5 इंचाची लाईन जशी वरच्या पेपरवर मारली होती कटोरी वाढवायला, आपल्याला खाली जसं आहे तसं ॲज इट इज माप घ्यायचं, म्हणून 1.5 इंचाची लाईन आपण कट करून घेणार आहोत. आता या ठिकाणी पाठीकडचा भाग आहे, तुम्हाला पाठीकडचा गळा म्हणजे पाठीकडचं जे आहे डिझाईन टाकायची असेल तर डिझाईन टाका इथे, किंवा हाच मोठा करायचा असेल गळा तर मोठा करू शकता. आता या ठिकाणी वरती आपण जसं 2.5चं शोल्डर टाकतो इथे 2.5वर मार्किंग करून घ्यायची आणि जेवढा पाहिजे आपल्या आवडीनुसार आपण तिथे एक मार्क करून टाकू शकतो. आणि त्यानंतर आपण गळ्याला आकार देणार आहोत. गळ्याला आकार देताना शोल्डरपर्यंत वरपर्यंत जायचं नाही कटिंग करताना, ती वरची बाजू थोडी राहू द्यायची तशी, कारण काय होतं की शोल्डर जोडताना ते लहान मोठं होऊन जाईल, म्हणून वरपर्यंत नाही द्यायचं. आकार देताना अर्ध्या भागापासूनच सुरुवात करायची. आता इथे बघा, इथे मी गळ्याला गोल आकार दिलेला आहे, तुम्ही तिथे मटका पंचकोणी वगैरे घेऊ शकता. हे कट करून घ्यायचे. जेवढी लाईन आपण मारली तेवढंच, पूर्ण वरपर्यंत जायचं नाही आहे. आता त्यानंतर फिटिंग व्यवस्थित बसण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या बाजूला अर्धा इंच क्रॉस कट द्यायचा आहे. अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची. इथे अर्धा इंचावर मी मार्किंग करते. हे पण क्रॉस करताना पूर्ण मुंढ्याच्या कोपऱ्यापर्यंत जायचं नाही आहे, थोडंसं खालीच घ्यायचा पॉईंट. आणि हे कट करून घ्यायचे. तुम्ही झूम करून पण बघू शकता, मी पूर्ण कोपऱ्यापर्यंत घेतलेलं नाही आहे, अगदी मायनर 1/2 इंच इतकं तरी मी ते सोडून दिला आहे तो भाग.
हा आपला पाठीकडचा भाग तयार झालेला आहे. आता त्यानंतर हे 3 भाग झाले तयार. बाही तुम्ही बघितली आहे कशी आपण बाही कशी कटिंग करतो. तरी पण एकदा मी तुम्हाला बाहीचं आणि जी क्रॉस पट्टी आहे तिचं दाखवते, जी ब्रा पट्टी असते. पेपर जेवढा आहे तेवढा वापरा, वेस्टेज टाकायचं नाही जास्त, म्हणजे त्याच्यातूनही झालं तुमचं काम तर करत राहायचं. आता या ठिकाणी आपल्याला 3.5 अडीच असं माप घेऊन आपल्याला क्रॉसपट्टी म्हणजे ब्रापट्टी तयार करायची. ती कशी तयार करणार? दोघी साईडनं 2.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. एक साईडला 3.5 इंच असते, एक साईडला 2.5 इंच असते. आता ही ती तयार करताना हे बघा 3.5 इंच आपलं बरोबर बसते. तर आपण 2.5 इंचावर मार्क करून घेऊया. परत दाखवते तुम्हाला एकदा. इथे बघा 2.5 इंच ठेवलं आहे, वरती 1 इंच सोडून 2.5 इंचावर मार्किंग करून घेऊया. आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे अधिक अर्धा इंच. तर छातीचा चौथा भाग म्हणजे 10.5 आणि अर्धा म्हणजे 11वर मार्किंग करून घ्यायची. ते तुम्ही बघू शकता 10.5 आणि अर्धा इंच हे आपल्याला फिटिंगसाठी लागतं. इथे 11वर मी मार्किंग करून घेतलेली आहे. इथून पुन्हा 2.5वर पॉईंट द्यायचा आणि हा स्क्वेअर पूर्ण करायचा. हे मोठं माप आहे, शिवून बघा. खरं तर असं असतं की फी भरून तुम्ही क्लास लावला तर तिथे सगळं मन लावून कराल. मी फ्रीमध्ये शिकवलं तरी ते तुमचं मन लागलं पाहिजे शिकायला. काय होतं की फ्रीमध्ये मिळाल्याची बऱ्याच गोष्टीची कधी किंमत नसते, पण मला तरी असं वाटतं की खरंच ज्याला गरज आहे तो नक्की शिकेल. आता आकार देण्यासाठी आपण काय केलं आहे, 3.5 इंचावर एक पॉईंट देऊन घेतला आहे. तिथून आपण गोलाकार देणार आहोत, थोडासा अगदी मायनर राऊंड शेपमध्ये. इथे 1 इंच जसं आहे आपण वरती पेपर सोडला होता, हे 3.5 इंच तिथून स्टार्ट केलं आहे आणि वरती क्रॉस आकार दिलेला आहे. परफेक्ट बसले आपल्या ते. इथे आपण कट करून घेऊया. ही आपली ब्रापट्टी तयार झालेली आहे. आता यानंतर फ्रॉक घ्यायचा की अजून एखादं ब्लाऊज घ्यायचं हे मेसेज करा तुम्ही मला कमेंटमध्ये. मग तुम्हाला जसं हवं असेल आपण त्या पॅटर्नमध्ये एखादं ब्लाऊज घेऊया. डिझाईन शिकवेल मी नंतर, आधी हे बेसिक आपण पहिले शिकून घेऊया. आता बाही तयार करताना बाही लांबी किती आहे त्याच्यामध्ये 1 ॲड करायचं आहे. बाही आपली 9 इंचाची आहे तर 1 ॲड करून 10 इंच केलं आहे. यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा, यामध्ये काहीच ॲड करायचं नाही. छातीचा चौथा भाग 10.5 होतो, इथे 10.5वर मी मार्किंग करून घेतली. बाहीमध्ये ॲड करायचं नाही, फक्त बाही लांबीमध्ये ॲड करायची 1 इंच. 10.5वर ही मार्किंग करून स्क्वेअर पूर्ण करूया. तुम्ही इथे बघू शकता 10.5. तर बाही लांबी 9, 9.5, थोडंफार पाव इंच, अर्धा इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. घरातला असल्यामुळे काही कोणी बोलणार नाही आपल्याला. कस्टमरचे ब्लाऊज आले की व्हिडिओ काढायला मिळत नाही, म्हणून मी ते घरातल्या ब्लाऊजवर निवांत व्हिडिओ काढते. आता 3 इंचावर आपल्याला ज्यावेळेस बाईला आकार द्यायचा आहे 3 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायची आणि हा स्क्वेअर पण पूर्ण करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता हा स्क्वेअर पूर्ण झालेला आहे. स्क्वेअर पूर्ण झाल्यानंतर जो मधला आहे क्रॉस, तिथे लाईन मारून घ्यायची आहे. क्रॉस भागावरती लाईन मारून घ्यायची. आता हा बेसिक आपला डायग्राम झाला आहे बाहीसाठीचा. त्यानंतर टेप ठेवून क्रॉसमध्ये त्याचं निम्म करायचं, एक पॉईंट द्यायचा आणि पुन्हा निम्म करून एक पॉईंट द्यायचा. जसे 2 पॉईंट झाले तसंच या बाजूने सुद्धा जेवढं आहे त्याचं निम्म करायचं आणि तिसरा पॉईंट द्यायचा. 3 पॉईंट आपल्याला गरजेचे आहे द्यायचं. हे 3 पॉईंट आपण बाहीच्या आकारासाठी देणार आहोत, जेणेकरून बाहीला आकार देणं सोपं होईल. आता मधला पॉईंट जो आहे तिथे सरळमध्ये मेजर टेप ठेवायचा आणि अर्धा इंच वर आणि अर्धा इंच खाली असे 2 पॉईंट द्यायचे. टेप आपण सरळ ठेवलेला आहे, अर्धा इंच वर अर्धा इंच खाली. त्यानंतर आकार देऊन घेऊया. आता आकार मी कसा देते, जो अर्धा इंच आपण वर घेतला होता
त्या पॉईंटपर्यंत जायचं आहे राऊंड शेप करत. मग खालचा जो एक पॉईंट आहे तिथून शेवटच्या पॉईंटवर जोडून द्यायचे. हा झाला बाहेरचा आकार. आणि आतला आकार देण्यासाठी पुन्हा सुरुवात करायची. जो पहिला पॉईंट आहे तिथून द्यायला सुरुवात करायची. अर्धा इंच खाली घेतला आहे आतमध्ये, तिथे द्यायचं आणि डायरेक्ट शेवटच्या पॉईंटला जोडायचं. आता बरेच सोपे प्रकार आहेत. मला असं वाटतं की मी त्यापेक्षाही सोपं शिकवण्याचा प्रयत्न करते. आता इथे बघा 1 इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचे. इथे 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची. हे फिटिंगसाठी द्यायचं आहे. 1 इंच आत घेऊन क्रॉस कट द्यायचं आहे. ही आपली बाही तयार झालेली आहे. आता आपण ही बाहीची कटिंग करून घेऊया. आता बाही कटिंग करताना बाहेरची जी बॉर्डर आहे पहिले ती कट करायची. हा बाहेरचा शेप दिलेला आहे त्याच्यावरून कटिंग करून घ्यायची पहिले. त्यानंतर वरचा भाग उचलून घ्यायचा आणि फक्त आतला जो भाग आपण ड्रॉ केलेला आहे तो कट करायचा. सगळ्या बाहीसाठी हेच माप असतं. खूप छोटी बाही असेल ना ज्यावेळी, म्हणजे 30, 32, 28, 30, 32ची, तर जिथे आपण 3 इंचावर ड्रॉ केलं होतं आकार देण्यासाठी तिथे 2.5च घ्यायचं. आता हा आकार बघू शकता, एक आतून एक बाहेरून. तर या ठिकाणी आपले 42 छातीच्या मापाचे सगळे पार्ट तयार झालेले आहेत. पेपर पॅटर्न तयार झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पुढचा व्हिडिओ ब्लाऊज पीसवर कटिंग बघायची असेल तर कमेंट करा.